महापालिका निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं बोलावली सर्व पालिका आयुक्तांची बैठकीत मतदार याद्यांबाबत घेतला जाणार आढावा। तर हिवाळी अधिवेशन संपताच निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अटक, पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर केल्याचा आरोप। तर प्रमुख सूत्रधाराला अटक करण्याची अंजली दमानिया यांची मागणी। सांगलीच्या आष्टात ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ, मतदानाच्या टक्केवारीत तफावत असल्याचा आरोप। जयंत पाटलांच्या भेटीनंतर आंदोलन मागे। केंद्रीय कृषी मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, महाराष्ट्र सरकारनं अतिवृष्टीबाबतचा प्रस्ताव पाठवलाय। 27 तारखेला मदतीबाबत प्रस्ताव पाठवल्याची माहिती। कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये 1 लाखाची पैज, नगरपंचायत आणि नगरपरिषदांमध्ये कोण जिंकणार यावरून गावागावात लागल्या पैजा। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर, ऊर्जा, संरक्षण आणि व्यापारावर चर्चा होण्याची शक्यता। पुतीन यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात। छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक, 12 माओवाद्यांचा खात्मा तर 3 जवान शहीद। सात विमानतळांवरच्या इंडिगोच्या 200 पेक्षा जास्त फ्लाईट रद्द, तांत्रिक तसंच कर्मचारी कमी असल्याचं इंडिगोनं दिलं कारण। डीजीसीएची इंडिगोला कारणे दाखवा नोटीस। दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेनं केला 4 गडी राखून पराभव, कोहली आणि गायकवाडची शतकी खेळी व्यर्थ। आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्याचं संघात पुनरागमन। आणि राज्यभरात आज दत्त जयंतीचा उत्साह, दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोट नगरी भाविकांनी फुलली, दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी। मतदारांच्या पळवापळवी बरोबरच महाराष्ट्रात उमेदवारांची देखील पळवापळवी सुरू आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला। निवडणूक याद्यांचा घोटाळा देशभरात कुठे नाही, कोण घोटाळा करतंय यामागचा काय उद्देश आहे काही कळायला मार्ग नाही असं आव्हाड म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची वर्णी लागली आहे। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ही निवड जाहीर केली। नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीचा टप्पा मार्गी लागल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं आहे। महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याकरता निवडणूक आयोगाने सगळ्या पालिका आयुक्तांची बैठक बोलावली आहे। यात प्रामुख्याने मतदार याद्यांबाबत आढावा घेतला जाणार असून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपताच निवडणुकांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। शिर्डीच्या साई मंदिरामध्ये दत्त जयंती उत्सवाला सुरुवात झाली आहे। संपूर्ण परिसर आकर्षक फुलांनी सजून गेलेला आहे। संध्याकाळी होणाऱ्या दत्त जन्म सोहळ्याकरता भाविक मोठ्या संख्येने पालख्या घेऊन शिर्डीत दाखल झाले। दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांनी गर्दी केली। अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, गोवा, गुजरातमधून भाविक दर्शनाकरता आले आहेत। मीरा भाईंदर उत्तन परिसरातील स्थानिक मच्छीमारांची व्यापाऱ्यांकडून करोडोंची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आले। स्थानिक मच्छीमारांकडून व्यापारी मोठ्या प्रमाणावर मासे खरेदी करून त्यांच्या बदल्यात चेक देण्यात येत होते, मात्र हे चेक क्लिअर न होता परत येऊ लागल्यानं मच्छीमारांना एकही रुपया न मिळता त्यांचं प्रचंड नुकसान झालंय। भाईंदर रेल्वे पुलावर एका दिव्यांग अंध महिलेला रेल्वे पोलिसांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। वजनकाटा आणि दिनदर्शिका विकण्याकरता बसलेल्या महिलेवर पोलिसांनी कानशिलात तिला लगावलं आणि अंगावर पाणी फेकल्याचा आरोप महिलेनं केलाय। जळगावच्या यावलमध्ये इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकल्याच्या रागातून 7 अज्ञातांनी एका तरुणाला मारहाण केली। या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला। अकोला बस स्थानकावर बस लावण्याच्या वादातून 2 चालकांमध्ये हाणामारी झाली। एका चालकाने तर लोखंडी पाईप उगारला, मारहाणीचा प्रयत्न केला। दरम्यान प्रवाशांनी मध्यस्थी केली, वाद सोडवला।
पिंपरी चिंचवडमध्ये एका टाईल्स दुकान मालकावर कोयत्यानं वार करत चोरट्यांनी 3 लाख रुपये लंपास केले. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चिंचवड पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय. भिवंडीमध्ये मुंबई नाशिक महामार्गावर धावत्या ट्रकला आग लागली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान आगीचं कारण अस्पष्ट आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं बुधवारी मोठी कारवाई केली. बेलापूर परिसरातून तब्बल 13,50,000 किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून आणखी तपास सुरू आहे. या रॅकेटमागील इतर लोकांचा शोध सुरू आहे. मुंबई शहरामध्ये हवा कुठल्या ठिकाणी किती खराब आहे याची अचूक माहिती आता मिळू शकणार आहे. IIT कानपूर आणि पालिकेच्या समन्वयातून मुंबईला लवकरच स्वतंत्र हवा गुणवत्ता निर्देशांक मोजण्याचं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. मानस असं या उपक्रमाचं नाव आहे. मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेची रिअल टाईम माहिती या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वायू प्रदूषण संबंधित नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारवाई केलेली आहे. 19 रेडीमिक्स कॉन्क्रीट म्हणजेच RMC प्लांट्स बंद करण्यात आले. तसंच इतर काही उद्योगांवर आर्थिक दंड आणि इतर कडक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाकडून प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून विद्यापीठातील रिक्त पदांकरता 3 डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुभा दिली होती. मात्र मुंबई विद्यापीठानं अर्ज करायला 18 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मुंबईतील सगळ्यात वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या LBS मार्ग आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यान वाहतुकीची मोठी समस्या आहे. हा ताण कमी करण्याकरता आणि वाहतूक सुरळीत करण्याकरता LBS मार्ग BKC उड्डाणपूल कनेक्टर बांधला जात आहे. या कनेक्टरचं काम 85% पूर्ण झालेलं आहे. मुंबईच्या समुद्राला 4 डिसेंबरपासून 7 डिसेंबरपर्यंत सलग 3 दिवस मोठं उधाण येणार असून 4.5 मीटर ते 5.03 मीटरच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मुंबईकर आणि पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणं टाळावं आणि पालिका पोलिसांनी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. राज्य सरकारनं TET परीक्षा बंधनकारक करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात राज्यातील विविध शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी 5 डिसेंबरला शाळा बंद आंदोलन पुकारलं आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, शिक्षक सेना, शिक्षक भारती, मुंबई मराठी अध्यापक संघ यासह राज्यातील बहुतेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या संघटना आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. अर्थव्यवस्थेने तिमाहीमध्ये नोंदवलेला अपेक्षेपेक्षा 8.2% वाढीव दर आणि भांडवली बाजारामध्ये सेन्सेक्स निफ्टीला नवीन उच्चांकीची चाहूल लागली असताना देशाच्या चलनानं मात्र घसरण कायम राखलेली आहे. बुधवारी रुपयानं प्रति डॉलर 90चा स्तर ओलांडला. मंगळवारच्या तुलनेमध्ये 25 पैशांच्या घसरणीसह तो 90.21 या ऐतिहासिक तळाशी बंद झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्याकरता दादरमधील चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं अनुयायी येण्याची शक्यता आहे. अनुयायांची गैरसोय होऊ नये याकरता मुंबई महापालिकेनं चैत्यभूमी, शिवाजी पार्क, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान, राजगृह यासह विविध ठिकाणी नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.